होती म्हणजे सगळे प्रूफ वगैरे चालू केले होते. म्हणजे तुमच्याकडे अजून ती आहे? बरं. अर्थात ज्या पद्धतीने मयुरीवर मोठे सुन्यावर हागवणे कुटुंबियाकडून म्हणजे अर्थात सासू सासऱ्यांकडून अन्याय अत्याचार होत होते, त्याचं सीसीटीव्ही फुटेज देखील आहे. दादा तू आम्हाला हे दाखव आणि सांग काय आहे नेमकं. ह्याच्यामध्ये मयुरीचे जे हे शशांक हागवणे ते मयुरीचा मोबाईल घेऊन पळून जाताना आणि त्याच्या मागे मयुरी त्यांच्या पाठीमागे पळते भर रस्त्यात कपडे फाटलेली असताना सुद्धा. म्हणजे एवढं अन्याय अत्याचार या कुटुंब कोण करत होतं? शशांक आगवणे त्यांचे सुशील नाही, शशांक आगवणे, लता आगवणे, राजेंद्र आगवणे आणि करिश्मा आगवणे. का मारत होते, काय का म्हणणं होतं त्यांचं? का तर ही फटकन म्हणजे त्यांच्या प्रत्युत्तर देत होती ना त्यांना. हिला जो सगळे टोमणे वगैरे देणे त्यावेळेस ती गप्प बसली. त्याचं काय नाही. त्याच्यानंतर म्हणजे त्यांच्याप्रमाणे वागणूक म्हणजे नाही का त्यांच्याप्रमाणे वागली पाहिजे, त्यांच्याप्रमाणे सगळं केलं पाहिजे असं वगैरे. म्हणजे हे सगळं सासू सासरा त्यांची मुलगी हे सगळे मिळून करत होते. बरं. हे सीसीटीव्ही जर बघितलं तर मयुरी इथं बसलेली आहे. मयुरी ज्या पद्धतीने घरामध्ये तिच्यावर अन्याय होत होता ती घरातून निघाली, अक्षरशः त्याचा मोबाईल हिसकून घेऊन पळत जाताना ती मागं अक्षरशः रस्ते कपडे देखील तिचे फाटलेले आहेत आणि ती पुढे पुढे पळती अशी परिस्थिती. सीसीटीव्ही पूर्ण हे फुटेज त्यांच्याकडे आहे असे पुरावे आहेत. या संदर्भात तुम्ही तक्रार दिली होती तेव्हा? सगळं FIR वगैरे दाखल केलेली आहे, पण ते FIR झाल्यानंतर ते 4 दिवस गायब झाले घरातले. जेव्हा ही भांडणं झाली त्यावेळेस त्यांचे सीसीटीव्ही फुटेज बंद होते आणि त्याच्यानंतर ते फरार झाले. 4 दिवस फरार झाल्यामध्ये 2 दिवसानंतर त्यांनी आमच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केला की आम्ही त्यांना मारहाण वगैरे केली. ते त्यांचं कुठं काय ते टाइम. कोणी हिसकलेला हा मोबाईल कोण घेऊन पळत जातो, तो कोण येतो? शशांक आगवणे यांचे धीर, म्हणजे हे जे छोटे धीर आहेत ते घेऊन चालले. वैष्णवीचे मिस्टर ते देखील मारायचे? हो, तेच मारायचे. सगळ्यात महत्वाचे ते धीर. दिराणीच मारलं हिला सुद्धा. दिराणी आणि नंदेने मारले. त्रास वगैरे नव्हता. तिच्या मिस्टरांचा काही तिला त्रास नाहीये. दीर आणि नंदेने आणि दिराणी तिला मारहाण केलेली. का मारायचे? काय कारण काय होतं मारण्याचं? ही प्रतिउत्तर द्यायची ना. हिला चुकीचं दिसलं तर ही प्रतिउत्तर लगेच द्यायची. त्यामुळे त्यांना ते खटकत होतं की ही लगेच आपल्याला प्रतिउत्तर लगेच देते ही, म्हणून त्यांना ते खटकायचं. म्हणून ते ननंदने आणि दिराणी तिला 2-3 वेळा तर मारहाण केलेलीच आहे. त्याच्यावरती आम्ही जाऊन त्यांना बोललो तरी आम्हाला त्यांनी एकदम खालच्या लेवलचे शिवीगाळ वगैरे केलेली आहे, आमच्याशी बोललेले आहेत ते. हे सातत्याने जेव्हा घडत होतं मग तुम्ही असं ठरवलं नाही का, काही भूमिका घेतली नाही का आपल्या बहिणीसाठी? आपल्या महिला आघाडीला पण आपण मेल केला होता. राष्ट्रवादीचे नेते ते एखाद्या त्यांना पण आपण केलं, नाव नाही सांगू शकत मी, पण केलं होतं आपण त्यावेळेस. पण त्यांच्याकडनं पण आपल्याला काही रिस्पॉन्स तेवढा आला नाही पाहिजे तेवढा. आणि राजकीय ह्यांची ओळख असल्यामुळे हे प्रकरण दाबण्यात आलं. मग आता ज्या पद्धतीने वैष्णवीची ही संपूर्ण घटना समोर येते त्याच्यावर काय वाटतं तुम्हाला? म्हणजे खरंच एखादी मुलगी जेव्हा लग्न होऊन घरी जाते नवऱ्याच्या, काय लेवलचे अत्याचार, अन्याय, हुंडा म्हणजे ज्या पद्धतीने पैसे मागण्यात आले, सोनं मागण्यात आलं, 51 तोळे, फॉर्च्युनर गाडी, तुमच्याकडून असं काही मागितलं तेव्हा? नाही, आमच्याकडून नाही. त्यावेळेस काही मागणी वगैरे नव्हती. त्याच्या आतमध्येच आम्ही मुलीला आमच्या इथे हे करून टाकली. म्हणजे जास्त हे वाढून मागणी सुरू झाली एका अर्थाने. झाली असेल तिला माहिती, ते कल्पना. पण आमच्यापर्यंत नाही मागितलं. आम्हाला कधी असं मागितलं नाही त्यांनी. पण वैष्णवीची इथं मागितलं की काही आम्हाला ते नाही सांगता येणार. वैष्णवीवर अशा पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते, म्हणजे ज्या पद्धतीने तिचे वडील सांगतायत की तिच्या पूर्ण शरीरावर वेगवेगळे वर्ण होते, त्या ठिकाणी एवढं मारलं जायचं? तिच्या मिस्टरांनी मारलं तिला हे दिसत होतं. म्हणजे तिचे मिस्टर तिला सारखे त्रास देत होते तिला. तुम्ही जेव्हा त्याच्यामध्ये मयुरीचे मिस्टर पण त्यांना सांगायला जायचे की हे सगळं चुकीचं आहे, असं तुम्ही नका करू, मारहाण वगैरे भांडण्यासारखी सतत व्हायची. शशांक आगवणे त्यांना बोलायचे की तुमचा काय संबंध आहे, तुम्ही तुमचे नवरा बायको वगैरे बघून घ्या सगळ्या गोष्टी, तुम्ही काय आमच्यामध्ये पडू नका. यांना तर सगळं पैसे पाणी सगळ्या गोष्टीवरनं ब्लॉक करून ठेवलं होतं त्यांनी, त्यांच्या घरच्यांनी, सुशील आगवणे आणि मयुरी आगवणेला. हे सीसीटीव्ही फुटेज एकच आहे की आणखीन अशा घटना घडलेल्या ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होत होते? पॉलिटिकल प्रेशर सुद्धा आहे हे ह्याच्यामधून दिसतंय. तुम्ही सांगता की पोलिसांमध्ये तक्रार देऊन सुद्धा तिथं काही, जर ती तक्रार एवढी कडकपणे घेतली असती तर आज ही वेळ आपल्याला कोणालाच बघायला मिळली नसती. एखाद्या मुलीसोबत हा जो अन्याय झालाय, आत्महत्येचा प्रयत्न वगैरे झालेला आहे, ते बघायला आपल्याला आज कोणालाच बघायला मिळलं नसतं जर त्यावेळेस ती दखल घेतली गेली असती तर. म्हणजे नेहमी पॉलिटिकल प्रेशर राहिलं कुणाचं ना कुणाचं. हो, बरोबर आहे. आम्ही केली ती तक्रार त्यावेळेस दखल घ्यायला पाहिजे नव्हती पोलीस लोकांनी, पण त्यावेळेस त्यांनी काही लक्ष दिलं नाही जास्त. का आता आमची बाजू आहे थोडीशी कमजोर आहे, त्यामुळे त्यांनी लक्ष दिलं नाही. आणि ते कसं पॉलिटिकल मध्ये असल्यामुळे त्यांचे जास्त चालू गेले तिथं.
मला अजून एक विचारायचं आहे, तुम्ही वैष्णवीच्या आईवडिलांशी बोलणं झालं का? आज एक छोटंसं बाळ 9 महिन्याचं म्हणजे आत्ता मिळालेलं आहे, तुमचं काय काय भावना होते त्यांच्या? तुम्ही म्हणजे खरंच अर्थाने ज्या पद्धतीने तुमच्या मुलीवर अत्याचार होत होतं, तुमची मुलीने एक भूमिका घेतली आणि ती घरी निघून आली तुमच्याकडं, जर ती गेली असती तर ही वेळ आली नसती कदाचित. ती आली, बरोबर आहे. तिने जायला पाहिजे नव्हतं आईकडे. जर त्यांनी मारहाण केली होती तर तिने छोट्या बाळाला घेऊन तिच्या आई वडिलांकडे जायला पाहिजे नव्हतं. मुलीला तू अर्थात बहीण